तर विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण पाहणार आहोत अँग्युलर डिस्प्लेसमेंट, जे तुमच्या रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरचा फर्स्ट बीट आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण यापूर्वी इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. आज आपल्याला पाहायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर बेटा, या ठिकाणी बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे बीट पाहण्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये लागणाऱ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट कोणत्या आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे रेडियस व्हेक्टर कशाला म्हणतात. रेडियस वेक्टर कशाला म्हणतात. तर त्या अगोदर मी थोडंसं तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो की रेडियस वेक्टर असतं काय. जर एखादी पार्टिकल ना सर्क्युलर मोशनमध्ये कार्य करत असेल एखादी पार्टिकल बघा, तर या ठिकाणी ज्यावेळेस तो पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये कार्य करतो आणि सर्क्युलर मोशनमध्ये तो पार्टिकल कार्य करत असताना या ठिकाणी ही त्याची रेडियस असते. ही रेडियस झाली, बरोबर. आणि हा सर्कम्फरन्स झाला. हे सर्कम्फरन्स पार्टिकल हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये परफॉर्म करतो. पार्टिकल परफॉर्म्स इन अँटी क्लॉकवाईज सेन्स अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इन द परफॉर्मिंग इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सपोज दिस इज द रेडियस ऑफ दॅट सर्कल. ओके, दिस इज द सेंटर. आता बघा बेटा, या ठिकाणी ना ही रेडियस आहे. ज्यावेळेस मी ह्याला असा ॲरो देतो ना, ॲरो हे होतं रेडियस वेक्टर. याला म्हणतात रेडियस वेक्टर. आणि त्याच्या डोक्यावर आपण लिहितो आर बार. हे त्याच्या डोक्यावर काय लिहितो आपण? आर बार. म्हणजे हे ॲरो आपण टाकला की हा झाला वेक्टर फॉर्म, म्हणून ह्याला म्हणतो रेडियस वेक्टर. मग ह्याची डेफिनेशन काय आहे? सपोज करा की ह्या सर्कम्फरन्स वरती पार्टिकल हा या पोझिशनला आहे. मग आपण वर्तुळाच्या केंद्रकापासून त्या पार्टिकलच्या पोझिशनला टाकलेला सदिश म्हणजे अ व्हेक्टर, हा वेक्टर ड्रॉन काढलेला, टाकलेला फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल, वर्तुळाच्या केंद्रकापासून. अ व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू म्हणजे ला. कशाला ला लिहिले आपण, त्याचा अर्थ घेतो टू पोझिशन ऑफ द पार्टिकल. या पार्टिकलची ही पोझिशन आहे. आता सपोज करा की हा पार्टिकल ए पासून बी ला आलेला आहे. हा पार्टिकल कुठं आलेला आहे? बी ला आलेला आहे. आपण असं गृहीत धरूया. मग ह्याची ही पोझिशन आहे. मग आता या पोझिशनला ह्या सेंटर पासून आपण टाकलेला हा सदिश व्हेक्टर, याला म्हणतात वेक्टर. ॲरोनं दर्शवतात वेक्टर. आहे बघा, हे हा झाला वेक्टर. व्हेक्टर ड्रॉन काढला फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड एज द रेडियस वेक्टर. आलं लक्षामध्ये? हे रेडियस वेक्टर असतं. जेव्हा रेडियस वेक्टर हा आपल्याला या ठिकाणी दिसतो, तर रेडियस वेक्टरची ही डायरेक्शन, इकडची डायरेक्शन ही आहे. या रेडियस वेक्टरची डायरेक्शन ही आहे. आता आपण इथं जर हा एक रेडियस वेक्टर टाकला तर ह्याची डायरेक्शन ही होईल. इथं टाकला तर ह्याची डायरेक्शन ही होईल. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की रेडियस वेक्टर चेंजेस इट्स डायरेक्शन. रेडियस वेक्टरची डायरेक्शन ही सतत बदलत असते, कंटिन्युअसली बदलत असते. म्हणजे सपोज करा की हा ए पोझिशनचा पार्टिकल ए या सर्कम्फरन्स वरती असताना ए पोझिशनचा रेडियस वेक्टर जर आर ए बार असेल, तर बी पोझिशनचा रेडियस वेक्टर हा काय असेल? आर बी बार असेल. सी पोझिशनचा वेक्टर काय असेल? आर सी बार असेल. डी पोझिशनचा काय असेल? आर डी बार असेल. तुमच्या लक्षात हे येऊ द्या, रेडियस वेक्टर चेंजेस इट्स डायरेक्शन कंटिन्युअसली. परंतु जर आपण फक्त रेडियसच काढत असू, रेडियस वेक्टर नाही बरं का, फक्त रेडियस, हो का, हे एवढी, हे रेडियस, तर रेडियस मात्र कशी असते रे? कॉन्स्टंट असते. रेडियस हे कॉन्स्टंट असते. म्हणजे रेडियस, आपण जे रेडियस वेक्टर काढलंय, या रेडियस वेक्टरचा जो मॅग्निट्यूड असतो तो काय असतो? रेडियस असतो. आलं लक्षामध्ये? रेडियस, द मॅग्निट्यूड ऑफ रेडियस वेक्टर, या रेडियस वेक्टरचा मॅग्निट्यूड हा फक्त रेडियस असतो. म्हणजे ह्याची बघा उदाहरणामध्ये हे वेस्ट, हे ईस्ट, हे नॉर्थ आणि हे साऊथ. चला आपण एक एक्झाम्पल बघूया की ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे 2 सेंटीमीटर आहे. 2 सेंटीमीटर आहे. ईस्टकडे आता बघा, मी ईस्टच्या दिशेने हे रेडियस आहे. तर आता मी काय सांगतो माहितीये? ईस्टकडे ह्याची जी दिशा आहे 2 सेंटीमीटरने आहे. इकडे वेस्टकडे 2 सेंटीमीटरने आहे. नॉर्थकडे 2 सेंटीमीटरने आहे. साऊथकडे 2 सेंटीमीटरने आहे.
2 सेंटीमीटर बदलतंय का? मग ईस्टला जाऊ, वेस्टला जाऊ, नॉर्थला जाऊ, साऊथला जाऊ, बदलत नाही. म्हणजे 2 सेंटीमीटर ही जी त्रिज्या आहे, म्हणजे त्याचं जे मॅग्निट्यूड आहे ते सेम आहे, परंतु डायरेक्शन बदलू लागले बघा बेटा. वेस्ट, ईस्ट, नॉर्थ, साऊथ, म्हणजे ह्याला म्हणतात रेडियस वेक्टर. आणि फक्त 2 सेंटीमीटर हे मॅग्निट्यूड झालं, ते झाली रेडियस. आलं लक्षामध्ये? म्हणजे कुठल्याही वेक्टरचा मॅग्निट्यूड हा काय असतो? कॉन्स्टंट असतो, त्याची व्हॅल्यू असते. फक्त मॅग्निट्यूड म्हणजे त्याची किंमत, परिमाण त्याचं मोजलं जातं. म्हणून ही अगोदर बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट शिकण्या अगोदर. व्हॉट इज द रेडियस वेक्टर? वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड एज द रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर कशाला म्हणतात बेटा? अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू पोझिशन ऑफ द पार्टिकल. त्या पार्टिकलच्या पोझिशनला काढलेला सदिश, टाकलेला सदिश. म्हणजे वर्तुळाच्या परिघावरती कुठं का असत नाही तो पार्टिकल, वर्तुळाच्या केंद्रकापासून त्याला आपण सदिश टाकला की त्याचा होतो रेडियस वेक्टर. रेडियस हे कॉन्स्टंट असते, परंतु रेडियस वेक्टर हे काय असतं माय? रेडियस वेक्टर हे चेंजेस कंटिन्युअसली. तर या आपल्या बेसिक कन्सेप्टवरती आपल्याला इथं पाहायचं आहे माय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. खूप महत्वाची कन्सेप्ट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. काय सांगतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट? बघा, आता ज्यावेळेस ना पार्टिकल हा सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करत असतो, व्हेन द पार्टिकल परफॉर्म इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन along the circumference of circle, when the particle performs uniform circular motion along the circumference of circle, काय होतं या ठिकाणी? तर ज्या वेळेस तो पदार्थ, ती वस्तू एखाद्या वर्तुळाच्या परिघासोबत फिरत असते, तेव्हा आत्ताच आपण सांगितले त्याची रेडियस हे काय असते? कॉन्स्टंट असते, परंतु रेडियस वेक्टर कॉन्स्टंट राहत नाही, ते रेडियस वेक्टर बदलतं. मग या रेडियस वेक्टरने बदलण्याने रेडियस वेक्टर हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला. रेडियस वेक्टरच्या टर्न होण्याने, रेडियस वेक्टरच्या ट्रेस होण्याने जे वर्तुळाच्या केंद्रकाजवळ अँगल तयार होतो त्याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर काय डेफिनेशन सांगितलेली आहे बेटा? अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन अ गिव्हन टाइम इंटरव्हल. दिलेल्या वेळामध्ये त्या वस्तूने तयार केलेला कोनीय विस्थापन हे अशा पद्धतीनं व्याख्याला जातो किंवा व्याख्या केली जाते. अँगल ट्रेस्ड बाय इट्स रेडियस वेक्टर इन दॅट टाइम इंटरव्हल. त्याच वेळेमध्ये जो अँगल इथं ट्रेस होतो ऍट द सेंटर ऑफ सर्कल दिलेल्या वेळेमध्ये, त्याला म्हणायचं आपण या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आपण आता इथं थोडंसं बघणार आहोत. बघा, सपोज करा की हे वर्तुळ आहे, ह्या वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे आणि ही त्याची रेडियस आहे. ठीक आहे. आता हे या ठिकाणी झालं रेडियस आणि हे झालं रेडियस वेक्टर. आता हा रेडियस वेक्टर सुरुवातीला या ठिकाणी हा सेंटर आहे, सुरुवातीला हा रेडियस वेक्टर आहे ये ह्या पोझिशनवरती. म्हणजे सुरुवातीला पार्टिकल कुठं आहे बेटा? सुरुवातीला पार्टिकल आहे ये ह्या पोझिशनला, म्हणजे ही पोझिशन आहे पार्टिकलची. ये बी द इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल. आलं लक्षामध्ये? मग वर्तुळाच्या केंद्रकापासून अ व्हेक्टर, हे बघा, हे व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू पोझिशन ऑफ द पार्टिकल. ह्या पार्टिकलच्या पोझिशनला आपण काय केलं बेटा? वेक्टर टाकलेलं आहे, ह्याला म्हणतात रेडियस वेक्टर. आता हा पार्टिकल ए पासून, हा पार्टिकल काय झाला? ए पासून हा पार्टिकल आला बी ला. आपण गणित धरूया, हा पार्टिकल आला इथं बी ला. ठीक आहे, बी ला हा पार्टिकल आलेला आहे, बी ह्या पोझिशनला हा पार्टिकल आलेला आहे. मग जेव्हा हा पार्टिकल ए पासून इथं बी ला आलेला आहे, तेव्हा ही रेडियस वेक्टर इथून अशी ट्रेस होईल आणि टर्न होईल, आणि ती रेडियस वेक्टर कुठं जाईल बेटा? ही रेडियस वेक्टर हो का या ठिकाणी इथं झालेलं आहे. म्हणजे इथं या ठिकाणी काय झाले तुमच्या लक्षात आलं? हा ओ ए जो होता, ओ ए टर्न होऊन झाला ओ बी. म्हणजे ए पोझिशन त्या पार्टिकलची इनिशियल झाली, बी पोझिशन त्या पार्टिकलची फायनल झाली. आणि पार्टिकल कसा परफॉर्म करतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजे अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये हा पार्टिकल परफॉर्म करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. म्हणजे व्हेन द पार्टिकल परफॉर्म्स इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इट रिव्हॉल्व्स इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अलॉंग द circumference of circle. Let O be the center of the circle, A be the initial position, and this particle takes some time
टू मूव्ह फ्रॉम ए टू बी, ए पासून बी पर्यंत जायला हा पार्टिकल काहीतरी टाइम घेतो बेटा, आणि तो टाइम किती आहे माहिती आहे, स्मॉल dt, म्हणजे स्मॉल इंटरव्हल ऑफ टाइम आहे, स्मॉल इंटरव्हल ऑफ टाइम. मग ह्यानं ए पासून बी पर्यंत जात असताना काहीतरी अंतर कव्हर केले का नाही बेटा, तर ते अंतर किती आहे माहिती आहे का, ds, डेल्टा एस, त्याला आपण काय म्हणतो, लिनियर डिस्प्लेसमेंट, इन्फिनिटेसिमल लिनियर डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी हे छोटंसं त्याने इथं डिस्प्लेसमेंट तयार केलेलं आहे, डेल्टा एस. ऍट द सेम टाइम इथंही त्याची रेडियस आहे, आणि या ठिकाणी तो इथं ए पासून बी कडे जात असताना इथं त्यानं इथं डेल्टा थिटा तयार केलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी त्यानं काय तयार केलेलं आहे. तर इथं बघा त्यानं अँगल तयार केला, इथं अँगल तयार केलंय, तुमच्या लक्षात आलं का माहिती, इथं अँगल तयार केलेला आहे. म्हणजे व्हेन द पार्टिकल मूव्स फ्रॉम ए टू बी इन शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाइम डेल्टा टी इतक्या वेळामध्ये, इट कव्हर्स अ डिस्टन्स अलॉंग द सर्कम्फरन्स दॅट इज डेल्टा एस, तो डेल्टा एस इतकं डिस्टन्स कव्हर करतो, अँड इट मेक्स अन अँगल डेल्टा थिटा ऍट द सेंटर ऑफ सर्कल, आणि तो वर्तुळाच्या केंद्रकाजवळ किती अँगल तयार करू लागले, डेल्टा थिटा इतका अँगल तयार करू लागलेलं आहे. आलं लक्षामध्ये. मग आता इथं जर तुम्ही पाहिलात तर आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंटची ही कन्सेप्ट एका अँगलच्या डेफिनेशन वरनं आपल्याला घ्यायचं आहे. तर काय बेटा अँगलची डेफिनेशन माहिती आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल इन रेडियन थोडक्यामध्ये. अरे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू अँगल इन रेडियन. आपल्याला आता हे अँगल इन रेडियन म्हणजे रेडियन मधला जो अँगल आहे त्याच्या संदर्भात आपल्याला बघायचा आहे. अँगल इन रेडियन ही आपल्याला डेफिनेशन बघायची आहे. काय बेटा अँगल इन रेडियन डेफिनेशन, आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटला कशाने दर्शवले रे, डेल्टा थिटाने दर्शवले. अँगल इन रेडियन म्हणजे काय, अँगल इन रेडियनची व्याख्या काय आहे, आर्क, म्हणजे इथं जो तयार झालेला आहे त्याला म्हणतो आपण आर्क ए बी. आर्क म्हणजे कंस, आर्क ए बी तुमच्या समोर दिसतो, हा आर्क तुम्हाला दिसतोय, आर्क म्हणजे कंस. आर्क म्हणजे काय, कंस. इथं तयार किती झालेला आहे बेटा आर्क, हा झाला तुमचा आर्क ए बी डिवायडेड बाय रेडियस, डिवायडेड बाय रेडियस. काय रे आर्क ए बी, आर्क ए बी आहे डेल्टा एस डिवायडेड बाय रेडियस किती आहे आर, आणि हा काय झाला डेल्टा थिटा. याच्यावरनं जर तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येतं डेल्टा एस इज इक्वल टू हे आर आणि हा डेल्टा थिटा. हे जे तुम्ही बघताय तर हे काय आहे, ही लिनियर डिस्प्लेसमेंट. आणि सांगितलं डेल्टा एस म्हणजेच काय आहे, डेल्टा एस म्हणजेच लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. लिनियर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, आणि या ठिकाणी हे लिनियर डिस्प्लेसमेंट हे कोणतं आहे, हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि हे काय आहे, शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाइम, शॉर्ट टाइम आहे. या टाइम मध्ये हा पार्टिकल ए टू बी मूव्ह झालेला आहे. आणि मग अँग्युलर डिस्प्लेसमेंटची काय डेफिनेशन आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन अ गिवन टाइम इंटरवल इज डिफाइन्ड ॲज अँगल ट्रेस्ड बाय इट्स रेडियस वेक्टर इन दॅट टाइम इंटरवल. म्हणजे या रेडियस वेक्टरने इथं त्या दिलेल्या वेळामध्ये ट्रेस होऊन जे तयार केलेला इथं कोण असतो ऍट द सेंटर ऑफ सर्कलला, त्याला म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तुम्ही अजून एक व्याख्या ह्याची घेऊ शकता, अँगल टर्न्ड बाय इट्स रेडियस वेक्टर ऍट द सेंटर ऑफ सर्कल इन अ गिवन टाइम इंटरवल, किंवा अँगल ट्रेस्ड बाय द रेडियस वेक्टर ऍट द सेंटर ऑफ सर्कल अँड दॅट अँगल, हे जे ट्रेस झालेलं आहे सेंटर ऑफ सर्कलला इन द गिवन टाइम इंटरवल, त्याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता ह्याची जी डायरेक्शन आहे ना, ही डायरेक्शन आपल्याला राईट हँड रूल ने दिली जाते, राईट हँड रूलने. म्हणजे बघा ह्याला आपण व्हेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो बेटा माहिती आहे, इन व्हेक्टर फॉर्म आपण याला कसं लिहू शकतो, डेल्टा एस बार इज इक्वल टू डेल्टा थिटा बार क्रॉस आर बार. आता हे असं का लिहिले, इथं आर आणि थिटा होतं डॉट प्रोडक्ट मध्ये, मी क्रॉस मध्ये डेल्टा थिटा लिहिले, कारण
हे जे आर बार आहे या ठिकाणचं तुमचं हे जे रेडियस वेक्टर आहे, या रेडियस वेक्टरला इथं आता तुमच्या लक्षात येऊ द्या, हा या ठिकाणी म्हणजे बघा थोडंसं आपण हे सरळ काढूया. म्हणजे बघा ह्या ठिकाणी हे जे आहे ना अँग्युलर डिस्प्लेसमेंट, हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याला परपेंडिक्युलर दिसतो. कसा दिसतो हा बेटा? परपेंडिक्युलर. आणि म्हणून या ठिकाणी आपण हे अशा पद्धतीने हे सेंटरला थोडंसं सेंटरला घ्या, हा म्हणजे तुम्हाला दाखवायला मला सोपं जाईल की हे अशा पद्धतीने हे झालं तुमचं डेल्टा थिटा बार वेक्टर फॉर्म मधलं डेल्टा थिटा. हा वेक्टर फॉर्म मधला डेल्टा थिटा झाला. हा वेक्टर फॉर्म आपण त्याला वेक्टर फॉर्म दाखवतोय, कळलं? हे डेल्टा थिटा बार हे बघा. हा तर हे राईट हँड रूल मध्ये म्हणजे हे डेल्टा थिटा आणि हे रेडियस वेक्टर एकमेकांना कसे दिसत आहेत तुम्हाला इथं परपेंडिक्युलर म्हणजे क्रॉस प्रोडक्ट दिसलं पाहिजे. म्हणजे हे कशाचं रिलेशन झालं बेटा? दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे विसरायचं नाही. हे कशाचं रिलेशन आहे? दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म मधलं. तर हे कशाच्या डेफिनेशनवरनं घेतले आपण? अँगल इन रेडियन. अँगलची डेफिनेशन आर्क, आर्क अपॉन लेंथ, आर्क अपॉन रेडियस. हा त्याचा आर्क झाला हा तुमचा ए बी अपॉन ही रेडियस. म्हणजे आर्क किती आहे? डेल्टा एस. आपण सांगितलं ए पासून बी पर्यंत शॉर्ट डिस्टन्स आहे डेल्टा टी इतक्या टाइम मध्ये, शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मध्ये. म्हणजे हा डेल्टा एस डिवायडेड बाय ही काय झाली माझी रेडियस. मग ह्याच्यावरनं हा अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण काय केले? थिटा. अँगल ट्रेस्ड ऍट द सेंटर ऑफ सर्कल बाय रोटेटिंग द रेडियस वेक्टर, बाय टर्निंग द रेडियस वेक्टर, बाय चेंजिंग द रेडियस वेक्टर. अँगल ट्रेस्ड बाय इट्स रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर कडून तयार झालेला कोन ऍट द सेंटर ऑफ सर्कल इन द गिवन टाइम इंटरवल. अलग लक्षामध्ये ह्याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची जी डायरेक्शन आहे ते आपल्याला राईट हँड जे रूल आहे आपला, राईट हँड थंब रूल आपण त्याला म्हणतो, त्या रूलने आपल्याला या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आपल्याला देता येईल. ठीक आहे. तर हे झालं डेफिनेशन वरनं डेल्टा एस इक्वल टू आर इंटू डेल्टा थिटा. तर वेक्टर फॉर्म मध्ये आपण त्याला लिहू शकतो डेल्टा एस बार इक्वल टू डेल्टा थिटा बार क्रॉस आर बार. आलं लक्षामध्ये? तर या ठिकाणी आता इथं साईन येतं ना, हे साईन येतं आर डेल्टा थिटा इंटू साईन थिटा. मग हे 90 डिग्री आहे दोघांच्या मध्ये. साईन 90 ची व्हॅल्यू 1 येते म्हणजे डेल्टा एस इक्वल टू आर इंटू डेल्टा थिटा. वेक्टर फॉर्म मध्ये लक्षात ठेवा रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे खूप महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. आलं लक्षामध्ये? डेल्टा एस बार इक्वल टू डेल्टा थिटा बार क्रॉस आर बार हे आपल्याला इथं आपण दाखवलेलं आहे. हे या ठिकाणी राईट हँड थंब रूलने. म्हणजे जर आपण राईट हँड थंब रूल जर पाहिला तर काय होतं? हे कर्ल्ड जे फिंगर आहेत हे कर्ल्ड फिंगर आपल्याला काय देऊ लागले? द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल. अँड थंब इंडिकेट्स काय करतं? थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन वेक्टर फॉर्म. आलं लक्षामध्ये? तर हे अशा पद्धतीने आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता हे मोजतात कशामध्ये? ह्याचं एसआय युनिट काय आहे? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट हे रॅडियन आहे. कशामध्ये मोजतात? हे रॅडियन. ह्याचं एसआय युनिट लक्षात ठेवायचं. एसआय युनिट ह्याचं रॅडियन आहे. ह्याला शॉर्टकट मध्ये आपण RAD असंही लिहू शकतो. प्रॉब्लेम सोडवत असताना खूप महत्वाचं असतं. आता बेटा या ठिकाणी जर n नंबर ऑफ टर्न्स घेत असतील, n नंबर ऑफ टर्न्स, काय टर्न्स मध्ये त्याला आपण काय म्हणतो? फिरणे, त्याची फ्रिक्वेन्सी n नंबर ऑफ टर्न्सची. तर थिटला जो थिटा आहे ना, जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ना, हे खूप महत्वाच्या फॉर्म्युल्याने सोडवला जातो. हे लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. हे n म्हणजे काय माहिती का? नंबर्स ऑफ रोटेशन्स. नंबर ऑफ रोटेशन्स. थिटा इक्वल टू 2 पाय n. आता हे भानगड काय आहे? तर हे बघा 2 पाय म्हणजे कम्प्लीट 1 रिव्होल्युशन. 1 त्याला आपण काय म्हणूया? एक फेरी आहे, 1 रोटेशन आहे. म्हणजे 2 पाय 360 डिग्री कम्प्लीट. आणि जर n नंबर्स ऑफ रोटेशन्स होत असतील, काय n नंबर्स ऑफ रोटेशन्स त्या सर्कम्फरन्सच्या 3, 4, 1/5, 1/6, 1/3. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आलं लक्षामध्ये? थिटा इक्वल टू 2 पाय n. n म्हणजे नंबर्स ऑफ रोटेशन्स. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. प्रॉब्लेम सोडवत असताना खूप महत्वाचा आपल्याला उपयोगात येतो. तर हे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची व्याख्या. अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन अ गिवन टाइम इंटरवल इज डिफाइन्ड ॲज अँगल ट्रेस्ड बाय इट्स रेडियस वेक्टर इन दॅट टाइम इंटरवल, किंवा अँगल ट्रेस्ड बाय द रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ सर्कल इन द गिवन टाइम इंटरवल इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आलं लक्षामध्ये? तर हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँगल इन रेडियनच्या डेफिनेशन वरनं या ठिकाणी सूत्र तयार होतो, त्याचा फॉर्म्युला तयार होतो.
अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे डेल्टा थिटा. अँगल इन रेडियनची काय व्याख्या आहे? आर्क म्हणजे त्या अँगलच्या समोरचा जो कंस आहे तो ए पासून बी पर्यंत शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाइमला पोझिशन ऑफ पार्टिकल बदललेली आहे, रेडियस वेक्टर चेंज झालेला आहे. सो आर्क ए बी अपॉन रेडियस डेल्टा एस अपॉन आर, म्हणून डेल्टा थिटा इक्वल टू डेल्टा एस अपॉन आर झाला. आणि वेक्टर फॉर्म मध्ये डेल्टा एस बार इक्वल टू डेल्टा थिटा बार क्रॉस आर बार. ठीक आहे, आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ह्याचं एसआय युनिट काय बेटा? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं रेडियन. याची डायरेक्शन राईट हँड थंब रूलने दिली जाते. ही त्याची फिगर आहे, वेक्टर फॉर्मची ही डायग्राम आहे, डेल्टा थिटा बार क्रॉस लिहून असं. आणि हे महत्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, एन नंबर्स ऑफ रिव्होल्युशन्सला अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे काढायला आपल्याला खूप उपयोगात जातं प्रॉब्लेम मध्ये. थिटा इक्वल टू 2πn. आपल्याला प्रॉब्लेम आहे का नाही? आणि म्हणून हे सूत्र लक्षात ठेवायचे जेव्हा आपलं बीट होऊ लागले त्यावेळेस. ठीक आहे, चला आपण आता थांबूयात. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. ठीक आहे, ओके.